रायता भात बैलाला त्याने आग्या केली ना असा गलूक दावली का दोन बार मोडले दोन बार सांगत तरी एकच बार कपलं बाहेर ना मी जोरात तो कटाळा करेन पण 5 रुपयाचे म्हणून याला बनवायचं आहे त्याने 1-2 कोंबडे आणून ठेवायचे सगळ्यांना एवढा सामान झाला की नाही ना जवळ ठेवायच्या याला टाकायला येत नाही कोण आणली कोण पहिला मटेरियल जमा करून ठेवायचा चला बिंदास किती ही लोकसंख्या वाढवा माईक आहे ना ऐकला दुसरा बेड लावायचा आहे ना हा मग लिपायचं का आता हे ते मिक्स होईल ना जेवढं पाणी त्याला राहील चांगली करा या सगळा तळेच जाईल आता एक बेडला 50 किलो शेण लागत बाजू आहे आज ना आज हे 2-3 दिवसात ना ऐकून मिळायचं तरी घेता येईल एकदा लोकांनी गौऱ्या करायला घेतला तर नाही भेटणार गौऱ्याला करायला सुरुवात केला आता काय टाकलं आपण शेमटाला राजा काही बरोबर थोडं तुझे करायला तिथं आमची स्टेट बँक केलाय का काय होईल लिपायला आपल्या अडचणी गवत ते टाका गवत टाका थोडस नागलीच्या काडीला 13 काड्या तारे मुदामत पडस नको हा नाही तर मशीन पाहिला मधात पडशील तर आता दिलणार नाही बघा तरी सुद्धा ना हा 5 फुटके झालेले नाही तर कसं पाणी मारत नंतर आता दिलाच सगळं लहान घेतला ना पण मग थोडा कमी राहिला आता तो
एकाच फुटाचं अंतर पडलं अजून ना. हा. एवढा जरी बनवला तर उपयोग होईल तुम्हाला. आलं लक्षात? करशाल ना? करताल म्हणजे करावंच लागेल आता. आता आता काय करायचं पुढचं काम आपल्याला? इकडे या, इकडे हो, इकडे या, इकडे या, या. नुसत्या योजनेसाठी मी कोणाला मग असं बघ लाभ देणार नाही बरं का. मी तर आम्हाला टाकी भेटाल मग आम्ही येतो बा असं नाही. हे करावं लागेल तुम्हाला. झालाय त्याच विषय तोच झालाय. ह्या पिपाड वा भेटत ह्या लोकांची दनादन नाव आली. 40 लोकांचा गट लगेच तयार. बघा आता आपण हा त्या 5 थरांचा बेड बनवला. आता याला आपल्याला काय करायचंय? याला आपल्याला चांगले 70% माती आणि 30% शेण म्हणजे ढोबळ मानाने घ्यायचं असतं. जशी साईज असेल त्याप्रमाणे 70% माती आणि 30% शेण. कारण की एवढं शेण आपल्याला लिपायला भेटणार नाही. म्हणून आता तिथं काय करायचं? आपण माती आणि शेण एकत्र करायचंय आणि मग तो आपण काय करायचं? लिपायचा आहे तो. आलं लक्षात? लिपायचं कारण काय असतं? का जेवढा त्याला पॅक करू आपण त्याच्यामध्ये काय होईल? उष्णता तयार होईल. आणि जेवढी उष्णता त्याला चांगली भेटली उन्हाची नाही बरं का आतली हीट, त्याच्याने काय होतील? मग ते बॅक्टेरिया ऍक्टिव्हेट होतील आणि ते कुजवण्याचं काम लवकर करतील. आलं लक्षात? आता आपण काय करू? शेण आणि मातीचं मिश्रण तयार करून घेऊ. चला घ्या माती. आपण जातो गुण आणतो, तुपला आणतो, काही गरज नाही. आणि याचं एकदम असं रवाळ तयार होईल.